श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. हरितालिका तीज व्रतासाठी सर्व माता आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक विवाहित महिला या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असते. वर्षातील सर्वात मोठ्या हरितालिका तीज दिवशी तुम्ही पूजा, उपवास किंवा कोणतीही पूजा करू शकत नाही. परंतु हरितालिका तीज व्रताच्या दिवशी कोणालाही न सांगता ही गुप्त गोष्ट शांतपणे खा. हे केवळ विवाहित महिलांसाठीच नाही, तर तिच्या वैवाहिक जीवनात आनंद, तिच्या पतीचे दीर्घायुष्य आणि मुलांचे सुख इच्छित असलेल्या प्रत्येक महिलेसाठी आहे. वर्षातील सर्वात मोठ्या हरितालिका तीज व्रताच्या दिवशी ही एक गोष्ट खा. फक्त ते खाल्ल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून आराम मिळेल. तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित किंवा कोणत्याही व्यवसायाशी संबंधित कोणत्याही समस्या सुरू असतील त्या कायमच्या संपतील आणि महादेव माता पार्वतीजींच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती हाताळू शकणार नाही. पुढील 7 पिढ्या देखील निष्क्रिय बसून राहतील. येणारी पिढी ते करेल. राज बँकेतील शिल्लक पैशांवर वाढतच जाईल. ती कधीही संपणार नाही. तुमच्या घरात जे काही दोष असतील, पितृदोष, राहुदोष, कालसर्पदोष, सर्व दोष कायमचे काढून टाकले जातील. भक्तांनो, गोष्ट अशी आहे की आमचे काम फक्त सल्ला देणे आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही ते स्वीकारावे की नाही हे तुमची निवड आहे. पण भक्तांनो, आम्ही म्हणू की जर तुम्ही ते स्वीकारले तर तुमची बोट निघून जाईल. भक्तांनो, हरितालिका तीज हिंदू धर्मात खूप विशेष आणि शुभ मानली जाते. कारण या दिवशी उपवास आणि पूजा करण्यासोबतच फक्त ही गुप्त वस्तू खाल्ल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते. हरितालिका व्रताचे महत्त्व सांगायचे तर भक्त हरितालिका व्रत खूप खास मानतात. जर कोणी ते भक्तीने केले तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. केवळ पतीचे दीर्घायुष्यच नाही, तर भगवान शिव आणि माता पार्वती स्वतः घरोघरी येऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. हा दिवस विशेषतः ज्यांना मुले, वैवाहिक सुख आणि संपत्ती हवी आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा व्रत विवाहित महिला तसेच अविवाहित मुली पाळतात. या व्रतामुळे व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील पापांपासूनही मुक्तता मिळू शकते. त्याचबरोबर ही वस्तू खाल्ल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हरितालिका तीजचा उपवास पाळण्याशिवाय ठेवला जातो. पण जर तुम्ही हरितालिका तीजच्या दिवशी ही एक खास गोष्ट खाल्ली तर तुमच्या घरातील संपत्ती इतकी वाढेल की ती कधीही संपणार नाही. हा उपाय खूप सोपा आणि चमत्कारिक आहे, जो तुमच्या आयुष्यात लागू केला पाहिजे. भक्तांनो, पूज्य गुरुजींनी त्यांच्या शिवपुराण कथेत नुकतेच सांगितले आहे की हरितालिका तीजच्या येत्या 26 तारखेला ज्याच्या घरात या 3 गोष्टी खाल्ल्या जातात किंवा बनवल्या जातात त्या घरात वर्षभर भरपूर संपत्ती असते, धनाचा वर्षाव होतो. हो मित्रांनो, यावेळी हरितालिका तीज पूर्ण 144 वर्षांनी एका दुर्मिळ योगायोगाने पडणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत हिंदू धर्मातील लोकांसाठी या हरितालिका तीजचे महत्त्व आणखीन वाढते. आणि पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की हरितालिका तीज व्रताच्या दिवशी तुम्ही पूजापाठ किंवा ध्यान केले नाही तरीही तुम्ही ही गुप्त गोष्ट जरूर खावी. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीजींच्या आशीर्वादाने तुमच्या घरी इतके पैसे येतील की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही. यासोबतच मित्रांनो, आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे देखील सांगणार आहोत की काहीही झाले तरी हरितालिका तीज व्रतावर चुकूनही घरात असे अन्न बनवू नका आणि ते खाऊ नका. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास होऊ शकतो. भोलेनाथ तुमच्यावर रागावू शकतात. तुम्हाला भोलेनाथांच्या क्रोधाला सामोरे जावे लागू शकते. तसेच भक्तांनो, या व्हिडिओमध्ये जाणून घ्या की हरितालिका तीज व्रतावर काय खावे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीजींचे आशीर्वाद मिळतात. तसेच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की हरितालिका तीजचा उपवास सर्व भक्तांसाठी प्रेमाचे वरदान घेऊन येतो. म्हणून या पवित्र उपवासात चुकूनही हे 5 काम कधीही करू नका, अन्यथा तुम्ही गरीब होऊ लागाल. हरितालिका तीजमध्ये हे 5 काम कधीही करू नका.
हरतालिका तीजच्या दिवशी ज्या माता आणि बहिणी हे 5 काम करतात त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते, घरात गरिबी येते आणि ज्या घरात हे 5 काम केले जाते माता लक्ष्मी अशा घरातून कायमची निघून जाते. भगवान भोलेनाथ माता पार्वती अशा घरात राहत नाहीत, त्या घरातून कायमची निघून जातात. यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की जर तुम्ही हरतालिका तीजमध्ये या 2 गोष्टी दान केल्या तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही, तुमच्या घरी पैसे नेहमीच येतील. म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असलेली माहिती पूर्णपणे मोफत आहे. व्हिडिओ पूर्णपणे पहा, तो अपूर्ण ठेवू नका. जे लोक व्हिडिओ अर्धवट सोडून पुढे जातात ते आयुष्यात कधीही यश मिळवू शकत नाही. म्हणून जेव्हाही तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे पहा. भक्तांनो, काहीही झाले तरी हरतालिका तीजवर एक छोटीशी गोष्ट नक्कीच खा. माझ्यावर विश्वास ठेवा, जर तुम्ही ती खाल्ली तर देवही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकत नाही. आता असे काही मित्र असतील जे आमचे शब्द हलके घेतील कारण त्यांना अद्याप वास्तुशास्त्राचे ज्ञान नाही. म्हणून इकडे तिकडे प्रभावित होऊ नका आणि तुम्हाला दिलेली माहिती काळजीपूर्वक ऐका. हो, 144 वर्षांनंतर यावेळी हरतालिका तीज व्रत अशा शुभमुहूर्तावर येणार आहे जो हिंदू धर्मात सर्वोत्तम तीज व्रत मानला जातो. या हरतालिका तीजमध्ये केलेले फळ किंवा उपाय कधीही वाया जात नाही, ते नेहमीच फायदे देते. चला भक्तांनो, आता आम्ही तुम्हाला हरतालिका तीज व्रताबद्दल माहिती देऊ. 2025मध्ये यावेळी हरतालिका तीजबद्दल लोकांच्या मनात खूप गोंधळ आहे की हे व्रत कधी ठेवायचं, 25 किंवा 26 ऑगस्ट रोजी पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त कोणता असेल आणि काय खाऊ नये. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे. आम्ही या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ आणि तुम्हाला सांगू की या दिवशी तुम्ही कोणती गोष्ट खावी. जर तुम्ही हे खाल्ले तर सृष्टीकर्ता देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही. तसेच भक्तांनी हरतालिका तीजच्या व्रतावर गाईला एक गोष्ट नक्कीच खाऊ घालावी. जर हरतालिका तीजच्या दिवशी संधी मिळाली तर गाईला ही एक गोष्ट खाऊ घाला, तर माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात संपत्तीचे सर्व मार्ग उघडतील. भक्तांनो, आम्ही तुम्हाला सर्व मोठी माहिती सांगू आणि हरतालिका तीजच्या दिवशी कोणती गोष्ट नक्कीच खावी हे देखील सांगू. आणि यासोबतच आम्ही तुम्हाला सांगू की या दिवशी चुकूनही एक गोष्ट खाऊ नये. जर तुम्ही चुकूनही ही गोष्ट खाल्ली तर तुमच्या घरात काहीतरी अनुचित घडू शकते. म्हणून हरतालिका तीजच्या दिवशी चुकूनही असे वाईट काम करू नका आणि कोणतेही दुर्दैवी घडण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा. हा एक अतिशय खास आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तर चला भक्तांनो, हरतालिका तीजच्या व्रताच्या योग्य वेळेबद्दल जाणून घेऊया. पण मित्रांनो, त्याआधी आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये टाकावी, कारण आम्ही राशीशी संबंधित भाग्य देखील सांगतो आणि भाग्यामध्ये येणाऱ्या समस्या त्वरित दूर करण्यासाठी सर्वात सोपा उपाय सांगतो. म्हणून भक्तांनो, तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच माहितीपूर्ण माहिती मिळत राहील. चला तर भक्तांनो, जाणून घेऊया. आता आम्ही तुम्हाला हे देखील सांगतो की कोणत्या दिवशी व्रत ठेवले जाईल, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि कोणत्या दिवशी व्रत सोडले जाईल. 30 ऑगस्ट 2025चा हरतालिका व्रत मंगळवार 26 ऑगस्ट रोजी ठेवण्यात येईल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला तो येत आहे. तृतीय तिथी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:24 वाजता सुरू होते आणि 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:55 वाजता संपते, कारण 26 ऑगस्ट रोजी सूर्योदयापासून व्रत सुरू होते असे मानले जाते. म्हणून या दिवशी उपवास ठेवण्यात येईल. पूजा शुभ मुहूर्त 26 ऑगस्ट रोजी सकाळी 5:26 वाजता ते 8:10 वाजेपर्यंत या काळात पूजा योग्यरित्या करता येते.
कालावधी अंदाजे 2 तास 35 व्रत पारण. उपवास उघडण्याची वेळ 26 ऑगस्ट रोजी सूर्योदयानंतर उपवास उघडण्याची आणि उपवास सोडण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. शिवपार्वती दर्शन व्रत आणि पारणाची समाप्ती तारीख. जरी तुम्ही नायक या शब्दाने निरोप किंवा पूर्णता दर्शवली असली तरी ती आराध्य स्वरूपात पारण करण्याशी संबंधित आहे. म्हणून 27 ऑगस्ट रोजी सकाळी पारणासह हा टप्पा पूर्ण मानला जातो. 2025च्या हरतालिका तीज व्रताची पूजा पद्धत अतिशय पवित्र आणि सोपी आहे, जी प्रत्येक महिला सहजपणे करू शकते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि घरातील किंवा मंदिरातील पूजास्थळ गंगाजल शिंपडून शुद्ध करा. भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती किंवा चित्रे, पूजा व्यासपीठ, मातीची वेदी, कलश, पाणी, नारळ, लाल चुनरी, बेलपत्र, तुरवा, रोली, चंदन, अक्षत, फुले, धूप, दिवा, अगरबत्ती, सुहाग साहित्य जसे की बांगड्या, बिंदी, कंगवा, सिंदूर, मेहंदी इत्यादी फळे, मिठाई आणि नैवेद्य आगाऊ गोळा करा. सर्वप्रथम पूजा व्यासपीठावर भगवान शिव, पार्वती आणि गणेशाच्या मूर्ती किंवा चित्रे स्थापित करा. नंतर कलश पाण्याने भरा आणि त्यावर नारळ आणि आंब्याची पाने ठेवा आणि त्याची स्थापना करा. आता गणेशाचे आवाहन करून पूजा सुरू करा. त्यानंतर भगवान शिवाला बेलाची पाने, संपूर्ण तांदळाचे धान्य, फुले, पाणी आणि दूध अर्पण करा आणि देवी पार्वतीला लग्नाचे साहित्य अर्पण करा. पूजेदरम्यान व्रतकथा ऐका, कारण कथा ऐकल्यानंतरच उपवास पूर्ण होतो असे मानले जाते. रात्री जागे राहणे हे या उपवासाचे वैशिष्ट्य आहे. रात्री जागे राहून भजन गाऊन देवी पार्वती आणि भगवान शिव यांचे स्मरण करा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून शिव आणि पार्वतीची पुन्हा पूजा करा आणि उपवास सोडा, म्हणजेच फळे किंवा अन्न खा. असे मानले जाते की अशा प्रकारे हरतालिका तीज व्रत केल्याने महिलांना अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि मुलांचे कल्याण मिळते. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला व्हिडिओ लाईक करण्याची विनंती करतो आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा, जय भगवान, जय माता पार्वती. भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहो. मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे की हरतालिका तीजच्या व्रताला तुमच्या आयुष्यात तुमच्या इच्छेनुसार सर्व काही असले पाहिजे. तुम्हाला मुलगा व्हावा, तुमचे मूल आनंदी राहावे, तुमच्या मुलाला आयुष्यात कधीही कोणतीही समस्या येऊ नये, म्हणून प्रत्येक पालकाने हरतालिका तीजच्या दिवशी ही एक गोष्ट खावी. यासोबतच हरतालिका तीजच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही तुमच्या घरात बनवू नयेत, अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. चुकूनही घरी मांसाहारी पदार्थ बनवू नका. हरतालिका तीजच्या व्रताला लसूण आणि कांदा न वापरल्यास बरे होईल, कारण लसूण आणि कांदा हे तामसिक अन्नाच्या श्रेणीत येतात, जे भोलेनाथ आणि माता पार्वती यांना अजिबात आवडत नाही. त्याऐवजी हरतालिका तीज व्रतात भोलेनाथ, माता पार्वतीजींच्या पूजा आणि प्रसादात तुम्ही द्राक्षे आणावीत, कारण द्राक्षे आणि सफरचंदाची फळे माता पार्वतीजींना खूप प्रिय आहेत. आणि भगवान भोलेनाथांना 5 प्रकारची फळे अर्पण करावीत, ज्यात केळी, द्राक्षे, सफरचंद, फळे, डाळिंब, अननस, पपई, नारळ यांचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार फळे आणू शकता, परंतु द्राक्षे, केळी, पपई, डाळिंब आणि सफरचंदाची फळे तिथे असली पाहिजेत. परंतु जर काही कारणास्तव तुम्ही यापैकी कोणतेही फळ अर्पण करू शकत नसाल, तर तुम्ही भगवान भोलेनाथ, माता पार्वतीजींना साखर किंवा मनुका देखील अर्पण करू शकता, कारण जगाचे रक्षण करता भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीजी हरतालिका तीजच्या दिवशी तुमची खरी भावना, प्रेम आणि भक्ती पाहतात. तुम्ही 5 रंगांपैकी कोणत्याही रंगाचे फळ घेऊ शकता, परंतु तुम्ही विशेषतः हे लक्षात ठेवले पाहिजे की हरतालिका तीजच्या दिवशी आपण कधीही भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांना नाशपाती अर्पण करू नये. हे संपत्तीचा नाश करते.
कारण या फळाच्या नावावरूनच ते विनाशकारी फळ असल्याचे सूचित होते. शास्त्रानुसार नाशपाती जो व्यक्ती कोणत्याही शुभ दिवशी, विशेषतः हरितालिका तीजच्या दिवशी द्राक्षे खातो, त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. हरितालिका तीजच्या दिवशी माता पार्वती आणि भोलेनाथजी यांचे आशीर्वाद द्राक्षांमध्ये असतात. हे माता पार्वतीजींचे आशीर्वाद आहेत. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही द्राक्षे खावीत. तसेच या पवित्र हरितालिका तीजच्या भगवान भोलेनाथांना ऊस अर्पण करा. ते खूप शुभ आणि शुभ मानले जाते. परंतु जर तुम्हाला यावेळी ऊस मिळाला नाही तर तुम्ही भगवान भोलेनाथांना गोड आणि हरभरा डाळ देखील अर्पण करू शकता. तसेच जर तुम्ही या दिवशी ऊस किंवा गूळ खाल्ले तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासू शकत नाही. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.